एका पेनड्राईव्हनं महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे। ज्या पेनड्राईव्ह मध्ये व्यवस्थेतल्या 72 लोकांचा बिभत्स चेहरा कैद झाल्याचा दावा आहे। एका बाजूने आरोप होतोय की महाराष्ट्रातले मंत्री, आमदार आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचं हनी ट्रॅप झालंय, म्हणजे सुंदरीच्या जाळ्यात अडकवून त्यांना ब्लॅकमेल केलं गेलंय। दुसऱ्या बाजूला आरोप होतोय अधिकाऱ्यांचा वापर करून महिलांचं शोषण झालंय। यात खरं कोण, खोटं कोण हे तपासातून समोर येईल, पण या प्रकरणानं इथल्या व्यवस्थेची उरल्या सुरल्या इब्रतीची लखतर मात्र वेशीला टांगली गेली आहे हे नक्की। यात नेमक्या किती महिला आहेत हे अजून समोर आलेलं नाही, हे रॅकेट किती मोठं अजून कळलेलं नाहीये। पण तक्रारीनुसार इथं एकानं शरीर भोगलंय तर दुसऱ्यानं पैसा उकळलाय। दोघेही म्हणतायत आम्ही पीडित आहोत, पण नाही, पीडित हे दोघं नाही आहेत, पीडित हा महाराष्ट्र आहे, तुम्ही आम्ही आहोत। कारण शरीराच्या बदल्यात दिला गेलेला पैसा फेवर या महाराष्ट्राचा आहे। सरकारी कामं करून घेण्यासाठी नेते आणि अधिकाऱ्यांना महिलांचं आमिष दिलं गेल्याचं कळतंय। अधिकारी नेत्यांना महिला पुरवून व्यवस्थेचे किती आणि कसे लचके तोडले गेले हे समोर येणं गरजेचं आहे। लचके तोडणाऱ्या गिधाडांचे चेहरे या महाराष्ट्राच्या समोर येणं गरजेचं आहे। या सगळ्या प्रकरणातून अनेक गंभीर सवाल निर्माण झाले। तुम्हीच सांगा, ज्या मंत्र्यांना, आमदारांना आणि अधिकाऱ्यांना भेटायला चक्रा मारून मारून सामान्य माणसाचे पाय मोडतात, त्या अशा सुंदरांच्या हाताला असे अलगद कसे काय लागतात, त्यांच्या जाळ्यात असे अलगद कसे काय अडकतात? जे लोक सौंदर्याला भाळून वाटेल ते करू शकतात, त्यांना सत्तेच्या जबाबदार पदावर बसण्याचा खरंच अधिकार आहे का? त्यांना घरी बसण्याची धमक दाखवली जाणार आहे का? महिलांना हाताशी धरून व्यवस्थेला बटीक बनवणारे हे हात नेमके कुणाचे आहेत हे समोर येणार आहे का? या रॅकेटला पाठबळ कुणाचं आहे हे महाराष्ट्राला कधी कळणार आहे का? एकमेकांना संपवण्यासाठी महिलांचा वापर केला जातोय का? आपलं राजकारण खरंच इतक्या खालच्या पातळीवर गेलंय का? पैशांसाठी कुठल्याही थराला जाण्याची मानसिकता या सगळ्यातून समोर आली आहे का? प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची चर्चा होणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या समोर। याचं